रॉयल शेतकरी सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला खूप खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई पहिल्या भागापासून स्टोरी टाका म्हणून, पण काय करणार, मला वेळच मिळत नाही. आणि आता पण मी माझ्या खूप महत्त्वाच्या अभ्यासातील वेळ काढून भाग 2 आणि 3 संगच टाकत आहे. तसा पण आपल्या प्लेलिस्टमध्ये सगळ्यात खाली पहिला भाग आहे, सगळ्यात शेवटी बघा. त्याचं निळं बॅकग्राऊंड आहे, तो वाचा किंवा ऐका. त्यानंतर हा भाग ऐका, म्हणजे स्टोरी कशी चालू झाली ना हे तुम्हा सर्वांना लगेच कळेल. आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते, तरच मी पुढचे भाग अपलोड करणार आहे. नाहीतर ठरवेल ज्या कमेंट तुमच्या छान असतील किंवा तुमची इच्छा असेल तर मी भाग अपलोड करणार आहे, नाहीतर करणार नाहीये. आणि शिवम प्रियाच्या लग्नाच्या आधीच्या होणाऱ्या टशनकडे आपण आता वळूया. चला, भाग 2. आता प्रिया तिच्या मम्मी पप्पाच्या दिलेल्या शब्दाचा मान ठेवून लग्नाला तयार तर झाली होती, पण तिने माझी एक अट आहे असं म्हटलं होतं. मग तिचे मम्मी पण पप्पा म्हणाले, कसली अट, आम्हाला पण सांग. तशी ती म्हणाली, नाही, तुम्हाला नाही सांगायची. तुम्हाला न सांगता फक्त ती मला मुलाला सांगायची आहे. आणि हो, जर ती अट त्याला मान्य असेल तर तर आणि तरच मी लग्न करणार, नाही तर नाही. आता तिच्या मम्मी पप्पांनी डोक्यावर हात मारून घेतला. तिचे पप्पा मम्मी तिला म्हणाले, अगं पण आम्हाला पण माहिती हवी ना की तू नेमकं काय अडमुठेपणा करणार आहेस ते. तू हुशार आहेस, पण तू अडमुठेपणा केल्यावर काहीतरी निष्पन्न होणार नाही ग. ती म्हणाली, नाही, मला कुणालाच नाही सांगायचे, फक्त मुलाला सांगायचे आहे. आणि त्याला पण जर ही अट मान्य असेल ना तरच मी लग्नाला तयार आहे, नाहीतर नाही. आणि लग्नाच्या आधी पण मला 2 महिने वेळ हवा आहे. तसे तिचे मम्मी पप्पा म्हणाले, ठीक आहे, आम्ही बोलतो मुलाला आणि सांगतो. त्याच्या घरच्यांशी पण चर्चा करतो आणि तुला भेटायला पण सांगतो मुलाला. ती म्हणाली, ठीक आहे, 2 दिवसांनी रविवार आहे, मी भेटेल, मग त्याला सांगा तुम्ही आणि तुम्ही त्याच्या घरच्यांची चर्चा करून निर्णय घ्या. ती म्हणाली. काही ठिकाणी डबल पेस्ट झालंय माझ्याकडून, तर ते वर गेल्याशिवाय बोलता येणार नाही. आणि आता रविवारचा दिवस उजेडला. ती तयार झाली, पण तिने आज स्वतःच्या मनानेच 1 पीस घातला होता, एकदम छानसा, जो तिला आज खूप सुंदर दिसत होता. हे बघा, इथं पण डबल पेस्ट झालंय माझ्याकडून. आता ती तिच्या मम्मी पप्पाला म्हणाली, चला लगेच आले हं. तसं निघायच्या टायमिंगला तिचे मम्मी पप्पा तिला म्हणाले, प्रिया, तू जर काही चुकीची अट केली तर तुझ्या चुकीची शिक्षा तुलाच होईल आणि त्यात आम्ही काहीच करू शकणार नाही बाळा. आणि बघ, योग्य तेच करावे तू, असं आम्हाला वाटतं. तसं ती म्हणाली, ठीक आहे मम्मी पप्पा, माझ्या अटींचा तुमच्या जीवनावर काहीच परिणाम होणार नाही, याची काळजी मी नक्की घेईल. असं म्हणून निघते मी. ती गेली. आणि आता इकडे ती हॉटेलमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. तोही आला, पण आज जरा थोडेसे चांगले कपडे घालून आला होता. पण आज त्याने शर्टच्या बाह्या मुडपून ठेवल्या होत्या. त्याच्या मनगटावर एक जन्मखून होती, ती स्पष्ट दिसत होती बाह्या मुडपल्यामुळं. त्याने तिच्या मागवलेल्या कॉफीचा कप तिला देण्यासाठी हात पुढे केला. तसं तिला ती जन्मखून दिसली. ती म्हणाली, हे कशाचे निशाण आहे? तो म्हणाला, अगं ही जन्मखून आहे. ती म्हणाली, असं का?
तो म्हणाला, मग काय आहे म्हणणे, सांग तुझे आता, आणि काय अट आहे. ती म्हणाली, बरं ठीक आहे सांगते, ऐका. ती म्हणाली, मी तुझ्याशी लग्न केल्यानंतर तुझ्या रूममध्ये राहणार नाही, मला माझी सेपरेट रूम हवी आहे. तो म्हणाला, मग लग्नच कशाला करायचंय, सेपरेट रूम मध्ये राहायचंय तर. ती म्हणाली, ऐकून तर घ्या, आणि तुम्ही फक्त फक्त आणि फक्त नावालाच नवरा असताल माझे, पण नवरा म्हणून तू माझ्या कुठलाही अधिकार गाजवू शकत नाही. आता तसं तो तिचं ते ऐकून तिच्याकडे आवाक होऊन पाहत होता. ती म्हणाली, आणि दुसरे म्हणणे पण आहे. आता तो डोक्यावर हात ठेवून मारून घेत म्हणला, अजून दुसरं पण आहे का. ती म्हणाली, मी तुझ्या घरी फक्त 6च महिने राहील, आणि जर मला तिथे, तिचं बोलणं पूर्ण होत नाही तोच ते म्हणाला, 6च महिने असं का. ती म्हणाली, ऐकून तर घ्या, मी तिथे 6च महिने राहीन, माझं मन जर लागलं नाही तर तू माझ्यासोबत शहरात राहायला यायचं. तो म्हणला, अगं पण लग्नच कशाला करायचंय मग, आणि सोबत राहायचंच कशाला मग. सोबत राहायचं नाही, अधिकार गाजवू द्यायचे नाही, मग कशाला लग्न करायचंय. गावाकडे शेती आहे, माझं सर्व कुटुंब आहे, मी शहरात कसे राहू शकतो. तशी ती म्हणाली, ठीक आहे, तुला आठवण येईन तेव्हा तू हवं तेवढे दिवस तिथे राहू शकतो, आणि शहरातही त्यांना बोलवून घेऊ शकतो आपल्यापाशी. तो मनातच म्हणला, कशाला बोलून घेऊ, वेगवेगळं झोपतोय ते दाखवायला. तो म्हणाला, मग माझी पण एक अट आहे. ती म्हणाली, काय आहे. तो म्हणाला, तू माझ्या घरी मी नसताना माझ्या सर्व जबाबदारी उचलायच्या, आणि या 6 महिन्यात जर तुझे मन बदलले, तुझं प्रेम माझ्यावर बसलं, तर तू मला माझे सर्व अधिकार गाजवू द्यायचे, कळलं, आणि तू माझ्या रूम मध्ये राहायला यायचे. आता तिची चट तिला उलट फिरून तिच्यावरच चाल टाकली होती शिवमने. शेवटी पाटील होता ना तो पण. तशी ती जरा हसली आणि लाजून हसली आणि म्हणाली, ठीक आहे, तुझ्या सर्व जबाबदारी मी पूर्ण करेन, पण मी तुझ्या रूममध्ये रूम शेअर करायला येणार नाही. तुला गरज असेल तर तूच यायचं उलट माझ्याकडे रूम मध्ये, कळलं. तसा तो मनातच म्हणला, अरे यार, ही किती मुलगी जिद्दी आहे, काहीच ऐकून घेत नाही माझं, कसं होईल माझं. तो म्हणला, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. असं म्हणून त्याने तिच्या समोर हात केला, हात मिळवण्यासाठी. तसं तिने पण त्याच्या पुढे हात केला. पहिल्यांदा स्पर्श होत होता हाताला, आणि त्या दोघांनी हात मिळवला. तिच्या मनात विचार आला, त्याच्या हाताचा स्पर्श खूप प्रेमळा आणि मायेचा होता, असं तिला स्पष्ट जाणवलं होतं. शेतकरी असून पण हात खरमुडे नाही, त्याच्यावर जखमा नाहीत, असं का बरं. आणि आता दोघे पण आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कंपनीत ती कामावर हजर झाली होती. त्याला हे माहिती होती की ती आली असेल म्हणून, आणि तिला अजून माहिती नव्हतं की तो कंपनीचा CEO आहे म्हणून त्याने कंपनीच्या आत येण्याआधीच चेहरा मास्कने कव्हर केला, डोळ्यांना गॉगल लावला, आणि आज पण खूप छान असा रेड कलरचा शर्ट घालून आला होता तो. हाताच्या बाह्या कोपरापर्यंत मुडपून ठेवल्या होता. एका हातात बॅग होती आणि दुसऱ्या हातावर ब्लेझर होतं. तसा तो जसजसा पुढे जात होता तसतसे त्याला सर्व कंपनीतले मेंबर गुड मॉर्निंग सर म्हणत होते. मग त्याला काही मेंबर एका मुलीला पाहून काहीतरी इशारेबाजी करते हे स्पष्ट दिसलं, आणि हे जाणवल्याबरोबर तसे तो त्या दिशेला पाहत त्यांना म्हणाला, केबिनमध्ये या.
तसे ते दोन मुले लगेच त्याच्या मागे मागे केबिनमध्ये गेले. नवीन होते ते पण. त्याने खूप रागात त्यांना खडसून सांगितले की इथे कामच झालं पाहिजे. कुठल्याही मुलीला पाहण्याचे किंवा छेडण्याचा पगार आम्ही देत नाही. असा तो खूप रागात बोलला आणि म्हणाला, गेट आउट. तसं ते दोघे पण मेंबर चेहरा लटकून बाहेर आले आणि आता त्याने कामाला सुरुवात केली. तसं पण कामाला सुरुवात करण्याआधी सगळीकडे काम कसे चालू आहे हे पाहण्यासाठी त्याने सिक्युरिटी कॅमेरा चेक केला. तर त्याला दिसले की प्रिया आज पिवळ्या रंगाचा चुडीदार घालून आली होती आणि एकदम सुंदर दिसत होती, त्यात पण पिकलेल्या हापूस आंब्यासारखी. पण तिच्या कपड्यांचा मागचा गळा जरा खूपच डीप आहे हे त्याला स्पष्ट जाणवलं होतं. आणि त्यात पण तिच्या बॅगची चेन थोडीशी उघडी झाली होती. त्यातून तिची गोरी गोरी पाठ खूपच सुंदर दिसत होती. म्हणून तर ते मुलं तेच पाहून इशारेबाजी करत होते हे त्याच्या लक्षात आलं. पण आता त्याला पण राग आला होता. पण तिला हे माहीतच नव्हतं की बॅगची चेन थोडीशी उघडी आहे म्हणून. पण तो स्वतःवर कंट्रोल ठेवत पिऊनला म्हणाला, न्यू स्टाफ मेंबर प्रिया हिला बोलवा. तसा तो पिऊन लगेच गेला तिला बोलवायला. आता ती आत येण्याआधी त्याने चेहरा पुन्हा मास्कने कव्हर केला. ती लगेच आत येण्यासाठी निघाली हे त्याला केबिनच्या काचेच्या भिंतीतून दिसलं होतं स्पष्ट. त्याच्या केबिनची एक खासियत होती की आतून बाहेरचं दिसायचं, पण बाहेरून आतमधलं अजिबात दिसत नव्हतं. तसं ती हळूच दार उघडून म्हणाली, मे आय कमिंग सर. तसा तो पण खूप रपटप आवाजामध्ये म्हणाला, यस कमिंग. ती आत आली तसा दरवाजा लगेच बंद झाला. त्यांनी पाहिलं की तिने आज सर्व केस एकाच जागेवर क्लचरमध्ये एकाच ठिकाणी घेऊन बांधले होते. तो तिला बसण्यासाठी इशारा करून स्वतः उठून तिच्या मागे आला. तो तिला काही प्रश्न विचारू लागला आणि त्याचं लक्ष तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर गेलं. पण त्याने तिला काहीच न म्हणता तिचे केस मोकळे केले. तिचा क्लिप त्याने काढून घेतला होता. आता हे पाहून ती जरा खूप चिडून म्हणाली, हाऊ डेअर आर यू टच माय हेअर. तसा तो म्हणाला, आय एम नॉट इंटरेस्टेड टच युअर हेअर. आय विल सी यू दे CCTV फुटेज. तसं त्याने तिला दाखवून दिले की तिचे नेमके काय झाले आहे. आणि आता तिला खूप अवघडल्यासारखं कसं तरी वाटत होतं. आणि त्याने हे ओळखलं की ती खूपच ऑड फील करत आहे म्हणून. आता तो तिला म्हणाला, मी काही मदत करू का. आता ती विचारात पडली आणि म्हणाली, ठीक आहे, पण बाहेरून कुणी पाहिलं तर. तो म्हणाला, नाही, बाहेरून नाही दिसत काहीच, आतमधलं. तसं त्याने तिचे केस हळूच पुढे तिच्या गळ्यावरून पुढे सरकवले आणि तिच्या पाठणीवर त्याची 2 बोटे उलट्या दिशेने फिरवली. तसं तिच्या अंगावर सरकन काटा आला, पण त्याचा स्पर्श तिला काहीतरी सांगून गेला. तशी ती दूर जाऊन उभा राहिली आणि तो पुन्हा तिच्या पाठणीवर हात फिरून तिची चैन सरकन ओढून वर घेतली
आता त्याने केलेला पहिला स्पर्श तिला काहीतरी सांगून जात होता. आता त्याने ती क्लिप देण्यासाठी हात पुढे केला, तसं तिला ती हातावरची खून दिसली. ती म्हणाली, हे हे काय आहे? तो म्हणाला, जन्मखून आहे. आता ती मनातच विचार करत करत केबिनमधून बाहेर आली आणि काय तिला कळेल की हाच तिचा होणारा शेतकरी नवरा आहे म्हणून. म्हणूनच तर बघूयात पुढील भागामध्ये. तर भाग 3. आता असेच दिवस फार मजेत जात होते. 2 महिने वेळ मागून घेतला होता लग्नासाठी. तिला तिच्या पप्पांनी विचारले की तुला 2 महिने वेळ का हवा आहे? ती म्हणाली, पप्पा, मला माझे थोडे दिवस या माझ्या आवडत्या विषयावर म्हणजे ॲग्रिकल्चरचे थोडेसे काम शिकून घ्यायचं आहे, म्हणून वेळ हवा आहे लग्नाला. तसं ते म्हणाले, असं आहे का? मग ठीक आहे. आता त्यांनी ही गोष्ट शिवमला फोन करून केव्हाच सांगितली. तसं तो म्हणाला, मग मीच आहे ना, मीच तिच्याकडून पूर्ण करून घेतो. आणि मला सुद्धा माझ्या हक्काची साथ देणारी एक व्यक्ती असेल, जी माझे होणारे ॲग्रिकल्चर फेस्टिवल खूप उत्तम प्रकारे हँडल करू शकेल. आणि आता दोघे पण दुसऱ्या दिवशी कंपनीत कामाला आलेच होते. आज एक मीटिंग अरेंज केली होती सगळ्या जुन्या नव्या मेंबरसोबत शिवमने. त्यात काही महत्त्वाचे काम ठरवावे लागणार होते. मग त्यात 2 विभाग करून म्हणजे अहिल्यानगर येथे ॲग्रिकल्चर फेस्टिवलचे काम पाहणारी एक टीम, जी तेथे राहून सर्व करणार होती. एक टीम इथे पुण्यामध्ये राहून सगळं सांभाळणार होती. आता यात त्याने प्रिया हिला स्वतःच्या टीममध्ये जॉईन करून घेतलं होतं. तसं पण ती नवीन होती म्हणून तिला सर्व कामाची माहिती सर्व मेंबर व्यवस्थित द्यावे ह्याची पण COOंचा आदेश आहे असं सांगून, ती नवीन आहे असं सांगून तिला जवळपास सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेतल्या त्या. आणि ती नवीन आहे म्हटल्यावर सगळेजण तिच्याकडे लक्षच देणार होते. आणि अशातच त्यांच्या लग्नाची तारीख पण काढली होती. लग्न 6 जूनला होतं आणि ॲग्रिकल्चर फेस्टिवल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, कारण पावसाळ्यात झाडांना खूप बहर असतो म्हणून. पण तिने विचार केला की मी तर या कार्यक्रमाला नसेल, पण मला हवं ते काम मी तोपर्यंत खूप मेहनतीने करून शिकून घ्यायचं आहे. जर झाला काही उपयोग तर भविष्यात तर होईलच. पण आता हे दोन्ही घरी माहिती होती की ही त्याच्याच हाताखाली काम करते आहे म्हणून, पण तिलाच कोणी सांगितलं नव्हतं. एक दिवस आबासाहेब असेच शहरात आले होते शिवमराजेंना भेटायला. ते ऑफिसच्या समोरच्या कॅफेत जरा वेळ बोलत बसले. दुपारची वेळ होती. लंच ब्रेक पण झाला होता आणि नेमकं त्याच वेळी प्रिया पण तिच्या टीम मेंबर सोबत तेथे आली होती. तेवढ्यात तिला आबासाहेब तिथे दिसले. तशी ती सोबत असणारी तिच्या मैत्रिणीला म्हणाली, ए थांब, मी लगेच आले हा. ती तिथे गेली तेव्हा त्या दोघांनी तिला पाहिलंच नव्हतं. तशी ती समोर आली तसे आबासाहेब म्हणाले, सुनबाई तुम्ही इथे कशा? तसं त्यांनी तिला प्रश्न विचारायच्या आतच तिने आधी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी पण आशीर्वाद दिला. तसा शिवम मनातच म्हणाला, ओ नो, आता तर सगळं खरं सांगायलाच हवं.
ते म्हणाले, बसा सुनबाई, तुम्ही काय घेणार का? तसा शिवम म्हणाला, मी आणतो ना त्यांच्यासाठी. तसं प्रियाने त्याचा हात टेबल खालून घट्ट पकडून ठेवत म्हणाली, नाही नको, मला काही नाही घ्यायचंय. ते म्हणाले, बरं मी निघतो, तुमच्या घरी पण जायचं आहे ना सुनबाई. तशी ती म्हणाली, आबासाहेबांना म्हणाली, तुम्ही घरी जाणार आहात ना, तर माझा निरोप द्याल का, की मला आज यायला खूप उशीर होईल म्हणून. ती काय आहे ना, काम आहे भरपूर आणि माझ्या फोनची चार्जिंग पण संपली आहे, त्यामुळं. तसे आबासाहेब हो म्हणाले आणि आता तिने त्याचा हात खूप जोरात दाबला, तरी त्याला काहीच झाले नाही. ती त्याच्याकडे फक्त खूप रागाने पाहत होती. तो तिला हळूच म्हणाला, इथे आता काहीच बोलू नको हां, प्लीज प्लीज, केबिनमध्ये हवं ते कर आणि हवं ते बोल. तशी ती म्हणाली, ते तर होईलच हो, पण माझी किती मोठी चूक झाली आहे माहिती आहे का, मी तुमच्यासमोर अटी ठेवून स्वतःवरच अन्याय केला आहे. आता असं म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि ती तशीच उठून तिच्या कामाच्या जागेवर जाऊन बसली. ते पण कॅफेत तिच्या त्या मैत्रिणीला न सांगता. तो पण आता आला. त्याने आता चेहरा कशानेच कव्हर केला नव्हता. त्या ऑफिसच्या सगळ्या मुली त्याला पाहण्यासाठी रोज की खूप उत्सुक असायच्या, कारण तो होताच इतका हँडसम आणि सुंदर. तिने फक्त मुलींच्या तोंडातून चर्चा ऐकली होती, पण अक्षरशः आज प्रत्यक्षात तिने त्याला अशा रूपात पाहिलं होतं. तसं तो आत आला आणि म्हणाला, मिस प्रिया, केबिनमध्ये या. आता त्याने सगळ्यांसमोर बोलावले म्हणून तिला जावेच लागले. तशी ती आत गेली. त्याने तिला खूप समजावले की असे नाही तसे नाही, पण ती काही ऐकूनच घेत नव्हती. आता ती ऐकून घेत नव्हती, बसतही नव्हती खाली. आणि आता बोलत बोलत तो तिच्या खूप जवळ गेला होता. तसंच ती त्या काचेच्या भिंतीला जाऊन टेकली. तशी त्याने तिला दोन्ही हातांच्या मध्ये ब्लॉक करून म्हणला, आत्ता माझ्याकडे तुझा रुसवा घालवायला एकच मार्ग आणि एकच पर्याय आहे. असे म्हणून तो तिच्या गुलाबी नाजूक ओठांना बघून तशी ती खूप लाजून त्याला म्हणाली, काय पर्याय आहे? तसं त्याने तिच्या केसांत एक हात घालून विचारलं, तुला राग तर येणार नाही ना? असं म्हणून त्याने त्याची एक धारदार नजर तिच्या ओठांवर टाकली. तशी ती खूपच लाजून हसली आणि तसाच एक हात केसात आणि एक हात तिच्या नाजूक कमरेवर ठेवून तिला एक खूप डीप किस केला. तसं तिने तिच्या नाजूक हातांनी त्याला दूर ढकलले, पण तो खूप रपटप होता ना, आणि थोडीच तिच्या नाजूक हाताने दूर ढकलला गेला असता. आता तोच थोडा दूर गेला आणि तीही थोडी दूर गेली. त्याने तिच्या नाजूक कमरेवर मिठी मारली व खांद्यावर डोकं ठेवून म्हणला, राग तर गेला ना? राग तर मला यायला हवा होता तुझ्या त्या अटी ऐकून. आणि बरं चल, आपण एक सेल्फी काढूया, आपल्या पहिल्या किसची आठवण मिळून. तशी ती लाजून स्वतःचा चेहरा लपवत म्हणाली, शी, काय पण म्हणतात का अहो तुम्ही? तसा तो तिचे हात खाली घेत म्हणाला, परत म्हण ना जे तू म्हणालीस ती. ती म्हणाली, अहो. तसा तो तर तिला मिठीत उचलून घेत म्हणाला, हेच हेच ऐकण्यासाठी किती कान तरसले होते माझे.
नाहीतर नुसतं अरे 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 असंच म्हणत होती तू. आणि आता यासाठी माझ्याकडून तुला एक छोटंसं गिफ्ट. जा, ही केबिन आहे माझी, तुझी पर्सनल बेडरूम नाही बरं का. आणि आता ती खूपच खुश होऊन बाहेर आली, कारण तिला कळलं होतं तिचा नवरा शेतकरी नाहीये म्हणून. कामाचा खूप ताण होता सगळ्यांनाच, सगळेजण खूप मेहनत घेत होते. आता 7 वाजले होते संध्याकाळचे. काही घरी गेले होते मेंबर, पण तिचं अजून थोडं काम बाकी होतं म्हणून ती थांबली होती. तोही अजून थांबला होता. तिला आता कशाचीच काळजी नव्हती. सगळे लाईट बंद होते, पण तिच्या डेस्कवरची लाईट त्याला त्याच्या केबिनमधून दिसली चालू आहे म्हणून. त्याने तिच्या पप्पांना सांगितलं होतं की तिची काळजी करू नका, मी आहे सोबत म्हणून. हाच निरोप आबासाहेबांनी त्यांना पण दिला होता. तसं पण त्यांना काळजी नव्हती. आता तो बाहेर आला. तिच्या खांद्यावर असलेले केस त्याने सावरत तिला विचारले, कधी जायचं आहे तुला घरी, म्हणजे मला पण थांबता येईल इथे. तशी ती म्हणाली, तुम्ही निघालात का रूमवर तुमच्या, मला पण सोड ना. हो, घरी माझ्या. आणि हाय, काय छान म्हणाली, परत म्हण ना, असं तो म्हणाला. तशी ती म्हणली, आता नाही, मी नाही म्हणणार, जा. तो म्हणाला, मग पुन्हा दुपारसारखा रुसवा काढावा लागेल का, बोल. तशी ती म्हणाली, अहो. आणि आता त्याच्या कानाला हळूच चावा घेतला. तसं तो म्हणला, याचा बदला घेतला जाईल हं. आणि हो, जेवढं तुम्ही सतवाल ना तेवढंच सहन करण्याची ताकद पण ठेवा बरं का भावी पाटीलबाई. तसे दोघे पण बाहेर आले. तो म्हणाला, आता तो बाहेर आलेला पाहून त्याच्या 2 गाड्या समोर येऊन उभ्या राहिल्या. तसा एक बॉडीगार्ड उतरून दार उघडले. तो तिला म्हणाला, बस. आणि तो पण दुसऱ्या बाजूने आत बसला. ती आत बसली तशी म्हणाली, अहो, हे सर्व तुमचे माणसं आहेत का, सिक्युरिटी? आणि हे सर्व काय आहेत? तसा तो म्हणला, अगं, माणूस मोठा झाला ना की दुश्मन देखील वाढतात ना, त्यासाठी हे सर्व. बरं. तो म्हणाला, मग उद्या ऑफिसला पार्टी आहे आपले सर्व ठीक झाले म्हणून, आणि आता तुला मी एक गिफ्ट घेऊन देतो. जर ते उद्या घालून आली तर मी समजेल की तू तुझ्या सगळ्या अटी रद्द केल्यात म्हणून. जमेल का? तशी ती म्हणाली, विचार करेल. बरं, धन्यवाद.